ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे। मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झालेत। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलं। आंदोलनस्थळी पाणी आणि चिखल झालाय, त्यामुळे इथे बसणंही अशक्य झालंय। त्यामुळे संपूर्ण मैदानात आसरा शोधण्यात आंदोलकांचे हाल होत आहेत। दुसरीकडे शौचालयांची सुद्धा वानवा आहे। अपुऱ्या शौचालयांमध्ये पाणी नाहीये। बाहेर सीएसएमटी रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्यात। दुतर्फा पार्क केलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली आहे। तर कालची रात्र आंदोलकांनी मिळेल तिथे आसरा घेतला। शेकडो जण सीएसएमटी स्थानकात पथारी पसरून झोपले। फोर्ट भागातल्या इमारतींखाली शेकडो जणांनी पथारी पसरली। या संपूर्ण परिस्थिती संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील निलेश बुधावले। निलेश, सध्या नेमकी काय स्थिती आहे आणि आंदोलकांचे नेमके हाल का झाले काल? श्रुती, मनोज जरांगे साधारणपणे आता 18 तास उलटून गेलेले आहेत। आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि ते सध्या आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह, कार्यकर्त्यांची जी संख्या आहे ही मात्र वाढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्याची ही आझाद मैदानाचे दृश्य पाहतोय। जोरदार घोषणाबाजी सकाळपासूनच सुरू आहे। यासोबतच कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे सगळे आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आझाद मैदानामध्ये ज्या पद्धतीनं मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते, त्याच पद्धतीनं आझाद मैदानाच्या बाहेर देखील अनेक गाड्या ज्या आहेत त्या अजूनही त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत। रात्री जोरदार पाऊस एकीकडे चालू होता, तर दुसरीकडे आंदोलकांचे प्रचंड हाल आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलकांना सीएसटी स्थानक असेल, चर्चगेट स्थानक असेल या ठिकाणी आसरा घेतला होता। सध्या प्रामुख्यानं प्रॉब्लेम होतोय तो त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा, यासोबतच सार्वजनिक ज्या विधी आहेत, ज्या नैसर्गिक विधी आहेत त्या करण्यासंदर्भातला आहेत। मात्र कुठल्याही प्रकारच्या सेवा मिळत नाहीत आणि त्यामुळे अडचणी होत आहेत असा आंदोलकांचा आरोप आहे। आज सकाळपासून आपण पाहतोय आझाद मैदानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांची गर्दी आहे। काही स्वयंप्रेरणा अनेक मुंबई आणि उपनगरातील लोक आहेत ते आंदोलकांना नाश्ता देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांना खाऊ देत आहेत। तर दुसरीकडे आझाद मैदानामध्ये अजूनही याला संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहेत। रात्री उशिरा जे नवी मुंबईला किंवा उपनगरांमध्ये राहायला गेले होते ही सर्व मंडळी आता त्याच ठिकाणी आपल्या गाड्या लावून मनोज जरांगे यांना काल आपल्या भाषणातून जे पार्किंग स्थळ घोषित केली होती त्या स्थळी गाड्या लावून आता मुंबईच्या दिशेनं लोकल येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं आता ज्या पद्धतीचा हा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय हा दिवसभर राहील मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा। निलेश, त्यामुळे आपण बघतोय कालप्रमाणे आज देखील तेवढाच उत्साह आहे, तेवढाच जल्लोष आहे कार्यकर्त्यांमध्ये। या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सीएसएमटीच्या चौकात मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे। आंदोलकांच्या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। तर आपण बघितलं काल देखील सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली होती आणि पाऊस देखील पडत होता आणि त्यानंतर आज देखील या परिसरात आंदोलकांची गर्दी झाली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांतने। वेदांत, श्रुती, आज आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे आराम केल्यानंतर, विश्रांतीनंतर आता सगळे जे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदानाकडे जात आहेत। आणि आझाद मैदानाकडे जात असताना आपण बघतोय मध्येच म्हणजे सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोर मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे आणि या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळची वेळ आहे आणि त्यामुळे अनेक बसेस आपण बघतोय, बेस्टच्या बसेस ह्या एका रांगेत लागलेल्या आहेत आणि जोपर्यंत हे मराठा बांधव बाजूला होत नाहीत तोपर्यंत ही वाहतूक कोंडी सुटणार नाहीये। आपण बघतोय घोषणाबाजी होतीये, नाच करत आपला उत्साह एकमेकांचा आहे, मराठा आंदोलक वाढवत आहेत। ही एक आपण लेन बघतोय। तर दुसरीकडे आपण बघतोय जे फ्लायओव्हरवरून जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा एक लेनच खरं तर सुरू आहे, कारण दोन्ही बाजूंनी आंदोलकांच्या गाड्यांची पार्किंग आहे आणि त्यामुळे एक लेन सुरू असताना इथे सुद्धा मोठी ट्रॅफिक जाम झालेली आहे, कारण समोर रस्ता बंद झालेला आहे। पोलीस बाजूला करण्याचं काम करतायत, त्यांना आवाहन करतायत की तुम्ही बाजूला व्हावं आणि ही जी ट्रॅफिक जाम आहे ती वाहतूक कोंडी सोडवावी, ती हा सगळा रस्ता मोकळा करावा त्याच्या सूचना दिल्या जात आहेत। मात्र सध्या तरी घोषणाबाजी आणि एकमेकांचा उत्साह वाढवण्याचं काम ह्या आंदोलकांकडनं केलं जात आहे। वाशी असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती आणि त्यामुळे जेव्हा हे सगळे आंदोलक आता आझाद मैदान आतमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळेच पूर्ण हा जो परिसर आहे
तिथे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. पोलीस तिथे आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र असं असताना सुद्धा आंदोलकांना शांततेत आवाहन करत त्यांना बाजूला बरोबर आहे वेदांत, पण हा सीएसएमटी परिसर हा प्रचंड रहदारीचा आहे आणि सकाळची वेळ आहे, नोकरदारांची सुद्धा यामुळे प्रचंड गैरसोय होऊ शकते. सध्या या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काही काढण्यात आले आहेत का आणि वाहतूक प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत का? वेदांत, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा श्रुती, वेदांत, आपण आवाज बघतोय येतोय. सीएसएमटी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी नक्कीच, झालेली आहे, मराठा पोलीस- आंदोलकांची गर्दी झाली आहे, पण हा प्रचंड रहदारीचा भाग आहे, इथे नोकरदारांची सुद्धा गैरसोय होऊ शकते. त्यामुळे या वाहतुकीसाठी काही पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत का आणि वाहतूक प्रशासनानं काही सूचना दिल्या आहेत का? इथे कुठलाही पर्यायी मार्ग नाहीये, कारण हा संपूर्ण आपण जर परिसर बघितला तर हा परिसर जे फ्लायवरून पुढे सीएसएमटी कडे जातो, मंत्रालयाच्या बाजूला जातो आणि इकडनं जो येतो तो पोस्ट ऑफिस किंवा ईस्टर्न फ्रीवे वरून बीएमसी कडे किंवा मग मंत्रालयाकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि हा संपूर्ण रस्ता आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन हे आपल्याला दाखवतील की कशा प्रकारे इथे ढोल वाजवले जातात आणि त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक जाम झाली आहे. किती वेळ आता हे थांबवलं जाणार? हे निकाल लागेल 2 दिवस असं ट्रॉफिक राहणार. असंच राहणार. आता 2 दिवस ट्रॅफिक. कुठून आलायत? आम्ही कराडवरून आलो. कराडवरून आंदोलनात जात आहेत. आंदोलनात आम्ही 2 दिवसात आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. जोपर्यंत मुंबई जाम होती. मुंबई जाम होते त्याची काळजी सरकारनं करावी. आता काय हो, मुंबई सोडणार नाही. आरक्षण जोपर्यंत द्यावं मुंबई आम्ही तुम्हाला देऊ. आरक्षण आम्हाला द्या. सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत एकही मराठा इथून हलणार नाही. पावसात मुंबई शांत आहे, जरांगे पाटील झोपलेले आहेत म्हणून शांत. जोपर्यंत दरांगे साहेब आहेत तोपर्यंत आम्ही यांचं काम काय आज मुंबईमध्ये? मराठ्यांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही, आम्हाला पाणी नाही, आम्हाला इथं कळायची सुविधा नाही, सरा चिखल चौकड आणि कुठं सरकार नक्की वाट बघते कशाची? एवढा अंत मराठा समाजाचा का बघते सरकार? का जनसामान्य आक्रमक प्रतिक्रिया या सगळ्यांच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण दृश्यांमध्ये दाखवूयात की कशा प्रकारे ही वाहतूक कोंडी झालेली आहे. लांबच लांब रांगा आहेत, बेस्टच्या बसेस एका रांगेत आहेत, या साईडला सुद्धा आहेत, समोरच्या साईडला सुद्धा आहेत आणि या बाजूला पण बघतोय आपण आता इथे सुद्धा ट्रॅफिक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मुंबई पोलीस प्रयत्न करतात, शांततेत आवाहन करतात की तुम्ही आझाद मैदानावर जावं किंवा हा रस्ता खाली करावा. मात्र सध्या तरी ऐकण्याच्या मनस्थितीत आंदोलक नाही आहेत. आंदोलक आपल्या आक्रमक प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याशिवाय एकमेकांचा उत्साह आणि घोषणाबाजी सुद्धा बरोबर आहे वेदांत, त्यामुळे आपण बघतोय कार्यकर्ते आज सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांनी या भागात गर्दी केलेली आहे. तुम्ही असेच सोबत राहा. तुर्तास आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सुद्धा आपण अपडेट जाणून घेऊयात. सूरज, सध्या तुम्ही नेमके कुठे आहात आणि तिथली परिस्थिती काय आहे? तिथली वाहतुकीची परिस्थिती सध्या काय आहे? प्रज्ञा, नक्कीच मी सीएसएमटी स्थानकाच्या अगदी समोर आहे आणि दुसऱ्या दिवशीची परिस्थिती आपण पाहतोय की संपूर्ण मराठा आंदोलक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी घोषणाबाजी सुरू आहे. ते मराठा आरक्षणासाठी ज्या पद्धतीत हलगी वाचून भर रस्त्यात या ठिकाणी नाचत आहेत. आपण पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले मराठा बांधव आहेत, हे या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचं एकच मत आहे, ते म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाहीये. आणि त्यामुळे एकूणच जर सीएसटी परिसरातील मुख्य रस्त्याला येणारी जी वाहतूक आहे ती मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर पूर्णतः वाहतुकीची कोंडी झालेली आहे. अनेक रस्ते हे देखील अशाच पद्धतीने आतमधले रस्ते हे देखील ब्लॉक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी ही दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळते आणि खरं तर अपेक्षित होतं की पोलिसांचा बंदोबस्त असणं, मात्र आजही पोलीस या ठिकाणी त्यांची जी कुमक आहे ही कुठेतरी कमी पडते असं पाहायला मिळतंय. कितना टाइम हो गया आप यहाँ पे फंसे हुए? हो गया, आधा घंटा हो गया यहाँ पे. अच्छा, आधा घंटा से फंसे यहाँ पे. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही फॅमिलीज पण आहेत, त्या देखील आपण बातचीत करणार आहोत. मैडम, कितने घंटे से आप यहाँ पर फंसी हो? आधे घंटे से
तर आपण पाहिलं तर अर्ध्या तासापासून या ठिकाणी अनेक फॅमिलीज आहेत ते कारमध्ये अडकून पडलेले आहेत. बीएसटीच्या बस आहेत, अनेक गाड्या हे या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक मराठा बांधव हे रस्त्यावर उतरलेले आहेत. पोलिसांशी त्या ठिकाणी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र यातनं आता काय नेमका निकष यातनं काय निकष निघतो हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर आज आपण बघितलं शिष्टमंडळ होतं, काल मनोज जरांगेंनी वारंवार आंदोलकांना आवाहन केलं होतं की शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करा आणि त्याचबरोबर सरकारनं सुद्धा आपल्याला आंदोलनाची परवानगी देऊन सहकार्य केलंय, तर आपणही सहकार्य करूया. मुंबईत जाम करायचं आपण ठरवलं होतं, पण आता 2 ते 3 तासात पुढील काही वेळात मुंबई रिकामी करा असं ते म्हणाले होते. तरी देखील आंदोलक आज इथे ठाण मांडून बसलेले आहेत. नक्कीच प्रज्ञा, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की जे काही या ठिकाणी घोळ सुरू आहे किंवा अनेक जे नागरिक आहेत ते बाहेर जाऊन रस्त्यावरती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत, कायदा हातात घेत आहेत, यांना आवाहन केलं होतं की असं कुठलीही गोष्ट करू नका जेणेकरून आंदोलनाला गालबोट लागेल. सरकारकडनं व्यवस्था काढलेली आहे, सहकार्य मिळत असताना देखील अशा पद्धतीने खरं तर वागणं हे योग्य नसल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की काही आंदोलक आहेत हे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सीएसटी स्थानकासमोरचा जो मुख्य रस्ता आहे ही पूर्णतः बंद पडलेला आहे. अनेक जे बांधव आहेत मराठा बांधव हे एक मराठा लाख मराठाची घोषणा देत आहेत. आपण पाहिलं तर पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ते कुठेतरी हे आपण पाहतोय की त्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या आंदोलनाला परमिशन मिळाली आहे ही फक्त मैदानाची परमिशन मिळालेली आहे. मात्र दुसरीकडे नागरिक मराठा बांधव हे या ठिकाणी आंदोलनात उतरल्यामुळे कुठेतरी वाहतुकी कोंडीचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. काल पण आपण पाहिलं तर 3 ते 4 तास हे या ठिकाणी गोंधळाचं वातावरण झालं होतं. 3 ते 4 तासापासून वाहतूक कोंडी झाली होती. मात्र या ठिकाणी नागरिकांचा रोष हाच आहे की सरकारने कुठलीही व्यवस्था केली नाहीये, गैरसोय मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळेच या ठिकाणी नागरिक हे संतप्त झालेले आहेत आणि त्यातनं ते रस्त्यावर उतरल्याचं देखील म्हटलेलं आहे. नांदेडून आलेलो आहोत आम्ही सर नांदेडून आलेलो आहोत. आमच्या परिसरामध्ये पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झालेली आहे. अन्न पाणी निवारा नाही, त्याच्यामुळे आम्ही लेकरायला वडून काढायला पण तिथं माणसं नाहीत कोणी. त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे त्रासून. तिथं पण त्रास इथं पण त्रास. आमच्या लोकांचा हक्काचं आरक्षण जे आहे ओबीसी मधून आमचं असून आम्हाला द्यायला तयार नाहीत. हे कोणती भूमिका आहे? प्रज्ञा, आपण पाहिलं तर आरक्षणाचा मुद्दा आहे. तिकडे एकीकडे नांदेडला देखील त्रास आहेत आणि तरी सुद्धा इथे त्रास होत आहे आणि यातनंच हा रोष आपल्याला पाहायला मिळतोय. पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ते नागरिकांशी संवाद साधतायत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. वेगळं वळण लागा म्हणून असं गृहमंत्री दारू पिऊन आलेला नाही मराठा समाज, तरी पण पोलीस प्रशासन म्हणते तुमच्याकडे काही रेकॉर्ड आहे का? तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे काहीतरी. पण सर आतापर्यंत मराठा समाज तशी कॉमेंट करायची गरज नाहीये कोणी. जर कोणी काही केलं असेल तर ते त्यावरती कारवाई करसाल का तुम्ही? काय त्यावरती माझ्याकडे पुरावे आहे, त्यावरती कारवाई करसाल का? ते पुरावे बघतो, पुरावे कारवाई करसाल का? आम्ही कारवाई करू. तुमच्याकडे चला ठीक आहे चालतं सर. चला चला लवकर. रस्त्याचं हे करू नका. नाही नॉर्मल लोक आहेत, ठीक आहे. आपल्यासारखेच नॉर्मल लोक राहतात ते पण मराठा आहे. बरोबर आहे. आपल्यासारखेच म्हटलं, ते पण मराठा आहे. आपल्यासारखेच नॉर्मल लोक आहेत. ते पण मराठा आहे. या ठिकाणी पोलीस प्रज्ञा, आपण पाहतोय की पोलिसांकडनं या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. तातडीने रस्ता हा रिकामा करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. नंतर मराठा आंदोलक हे त्यांना कुठेतरी या ठिकाणी गैरसोय झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांचा रोष हा प्रामुख्याने पाहायला मिळतोय. जेवणाच्या गाड्या या देखील आलेल्या नाहीयेत, त्यामुळे एकूणच त्याबद्दल रोष हा प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे. नागरिक हे रस्त्यातच या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात आजही दुसऱ्या दिवशी आंदोलनाच्या पाहायला मिळते आहेत. रस्त्यात बसून या ठिकाणी आपण पाहिलं तर आंदोलन व्यक्त करतायत, रोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत आणि पाटील पाटील नावाच्या ज्या घोषणा आहेत या देखील सुरू आहेत. आपण जर पाहिलं तर एकूणच पूर्ण सीएसटीचा जो मुख्य जर रस्ता आहे हा पूर्णतः बंद झालेला आहे आणि त्यामुळेच
पोलीस यांची कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलक हे त्यांच्या निर्णयावरती ठाम पाहायला मिळत आहेत. प्रज्ञा, सूरज, आपण बघितलं काल रात्री सुद्धा या आंदोलकांची काहीशी गैरसोय झाली होती. सीएसएमटी स्थानकात मिळेल तिथे त्यांनी आसरा घेतला आणि तिथेच रात्र काढली. आज सकाळची काय परिस्थिती आहे? त्यांचा नाश्ता असेल किंवा एकूणच त्यांची पुढील आता आंदोलनाची दिशा काय असणार आहे आणि हे किती वेळ साधारणतः याच भागात ठाण मांडून राहतील? प्रज्ञा, प्रामुख्याने सांगायचं झालं तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव काल पाऊस असल्या कारणाने सीएसएमटी स्थानकात त्या ठिकाणी निवाऱ्यासाठी गेले होते. काही जणांनी आपापल्या गाड्यांमध्येच त्या ठिकाणी आपली रात्रीची व्यवस्था ही केलेली होती. मात्र दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अनेक जणांचा जो नैसर्गिक विधी असेल किंवा अंघोळीचा प्रश्न आहे, या संदर्भात पाण्याची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि सरकारकडनं कुठलीही उपाययोजना ही करण्यात आली नाही. हाच रोष किंवा हीच खंत ही त्यांच्या मनामध्ये सूरज, या प्रामुख्याने पाहायला मिळते. आंदोलनासंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या